मी वैष्णवी राऊत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय आणि अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेतोय आपण अशोक खरात प्रकरणातली। तर या अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात जातोय। मिरगाव मधील ईशानेश्वर महादेव मंदिराची जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। माळी कुटुंबातील सदस्यांना मरणाची भीती घालून 16.5 एकर जमीन अगदी कवडीमोल भावात बळकावल्याचा आरोप आहे आणि याच जमिनीवरती खरातनं ईशानेश्वर महादेव मंदिर आणि आलिशान फार्म हाऊस उभारलेलं आहे। सिन्नर पोलिसांकडून आता अधिकचा तपास सुरू आहे। एकंदरीतच आपण पाहतोय गंभीर प्रकार आपण पाहतोय। अगदी 14वा गुन्हा अशोक खरातवरती दाखल झालाय। जे ईशानेश्वर महादेव मंदिर होतं जिथे अनेक जण पाया पडायला यायचे त्याच ठिकाणी काळे कारनामे यांनी केले असताना हे मंदिर आता अवैधरित्या बांधलं गेल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले, सविस्तरपणे जाणून घेऊयात। प्रांजल, सगळी घटनामोड अगदी सविस्तरपणे। वैष्णवी, आपण बघितलं तर म्हणजे या अशोक खरातचं मुख्य केंद्र आहे मिरगाव मधील ईशानेश्वर महादेव मंदिर। तिथेच सेलिब्रिटी असेल, अनेक मोठे राजकीय मंडळी असेल, तिथे येऊन महादेवाचं ते दर्शन घेत होते। तिथेच खराचे पूजाविधी देखील चालायचे। दरम्यान हीच जागा जी आहे म्हणजे जवळपास तिचं मंदिर, आलिशान फार्म हाऊस आणि संपूर्ण 16.5 एकर जागा आहेत ती त्यांनी बळकावल्याचा आरोप हा करण्यात आलेला होता। ती 3 दिवसांपूर्वी जे सिन्नरच्या कुंदेवाडीमध्ये माळी कुटुंब राहतात त्यांची खरं तर काय त्यांच्यावरती परिस्थिती आलेली आहे, ती जमीन कशी बळकावली होती याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती आणि त्याची दखल आता पोलिसांकडून देखील घेण्यात आलेली आहे। या कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेले आहेत। 16.5 एकरची ही जागा आहेत। 16 लाखाची हे संपूर्ण व्यवहार ठरलेला होता आणि त्या बदल्यात त्यांना फक्त 4 लाख रुपये देण्यात आले होते असं देखील आरोप आहे। जवळपास 25% पैसे दिलेले होते आणि संपूर्ण जमीन जी आहे ती खरातने हडपल्याचा हा संपूर्ण आरोप होता। दरम्यान याबाबत आता पोलीस नक्की कसा तपास करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दिवसेंदिवस खरातचा पाय जो आहे तो खोलात चाललेला आहे। हा 14वा गुन्हा जो आहे तो त्याच्यावरती दाखल झालेला आहे। कल्पना खरातवर देखील याआधी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता आणि तिच्या विरोधात आता सिन्नरला दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। विशेष म्हणजे कल्पना खरात ही अद्यापही फरार आहे, तिचा देखील शोध हा लागत नाहीये। अर्थातच प्रांजल, कल्पना खरातचा अजून सुद्धा तपास लागत नाहीये आणि त्यात 14वा गुन्हा दाखल झालेला आहे। पाहावं लागणार आहे की याचा तपास आता पुढे कसा जातोय आणि हा खरात अजून किती खोलात जातोय। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।